इतक्या कमी मसाल्यात एवढी चविष्ट भाजी बनवू शकते का? तुम्ही सांगा बरं. तर माझं उत्तर आहे हो. तर या प्रकारे तुम्ही घेवडावालाची रेसिपी करूनच बघा. तर इथे एक कुकर घेतले, मी कुकरमध्येच करते. तर कुकर चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 चमचा तेल टाकायचं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी द्यायची. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लागलीच कढीपत्ता टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं चिटूकभर हिंग टाकायचे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो चांगलं परतत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मसाल्यांमध्ये बघा हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, काळं तिखट टाकायचं आहे, परत धने पावडर टाकायचं आहे आणि आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. आपल्याकडे एवढं तर साहित्य असतंच आणि किंचित मसाले शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चांगलं तेल सुटलं की आपल्याला त्यामध्ये लागलीच घेवडा टाकायचा आहे. म्हणजे कोणी कोणी घेवडाही म्हणतं आणि कोणी कोणी वालही म्हणतं. तर ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानं थोडंसं भाजीला दाटसरपणा येतो. थोडंसं आपण पाणी टाकलं असेल तर दाटसरपणा येतो किंवा सुकी करत असाल तरी पण छान लागते. तर म्हणून शेंगदाण्याचं कूट टाका आणि थोडंसं शेंगा शिजण्यापुरतं आपल्याला पाणी टाकायचं आहे. मी कुकरमध्ये एकच शिट्टी देऊन घेते आणि बंद करून ठेवते म्हणजे वाफेवर छान शिजतं. तर तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. भेटूया पुन्हा. बाय.